नमस्कार पब्लिक। तो जैसे कि हम लोग रोज़ एक नई प्रॉपर्टी एडवर्टाइज करने वाले थे, तो अभी हम लोग आए एक विला के प्रमोशन के लिए। मैं आपको विला भी दिखाऊंगा कैसे है। तो हम लोग जाने वाले वो विला ऐड करने के लिए। और मैं जैसे कि मैंने बताया आपको, मैं हर रोज़ एक नई प्रॉपर्टी एडवर्टाइज करने वाला हूँ मेरे यूट्यूब चैनल पे। तो स्टे ट्यून। मैं ये विला पे समर्थ जगताप, ये कुछ पीछे बैठो, कुछ भी काम का नहीं है। ये देखो, ये सिर्फ हापाडेल रहता है आगे बैठने के लिए। वो एक लोग होता है ना जिसको सिर्फ आगे बैठने की आदत होती है, वैसे वो बनता है बालिश बालिश तरह के लोग होते हैं, जिसको सिर्फ आगे बैठने में मजा आता है, वैसा वाला बंदा ही है। हाँ, ये ड्राइवर है, ये ड्राइवर है। तो मिलते हैं हम लोग सीधा विला पे। मैं आपको विला दिखाने वाला हूँ कि कैसे विला हम लोग ऐड करने वाले हैं। और विला किधर था और किधर आए वो भी बता। 18 किलोमीटर आगे आए और 18 किलोमीटर फिर पीछे जा रही है। हाँ, तो एक किस्सा भी मैं आपको बताना चाहूंगा। हम लोग पहले 18 बोलने को सीखो फिर ब्लॉग बनाओ। हाँ, सॉरी। तो मैं फिर से बताता हूँ, रुको। तो मैं ये बताना चाह रहा था कि हमारा जो विला था वो 18 किलोमीटर पहले ही था, फिर भी हम लोग आगे निकल गए इसकी वजह से। इसने लोकेशन पहले नहीं देखा, तो अभी हमने लोकेशन ऑन किया है। तो 18 और 18 36 किलोमीटर हम लोग एक्स्ट्रा चलने वाले। तो मिलते हैं डायरेक्ट विला पे, इतना ही बताना था। मीटिंग डन, लेट्स गो फॉर शूट। नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे। हा विलाचा प्रोजेक्ट असणार आहे हा। बाकीच्या सर्व अपडेट्स मी 1 to 1 अपलोड करणारच आहे। एक ओव्हरव्ह्यू बघू शकता तुम्ही, असे हे विलाज असणार आहे। मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की विला कशा असणार। तर हा असणार आहे हॉल। हॉलला अटॅच स्विमिंग पूल पण दिलेला आहे। इफ जर तुम्हाला हा स्विमिंग पूल नसेल तर इथं तुम्ही किचन कन्वर्ट करू शकता, याला एक्सटेंड करू शकता असं। अँड अशा प्रकारे इंटेरियर बनवलेलं आहे। देयर इज वॉशरूम, किचन बघू शकता। स्विमिंग पूल डायनिंग असेल हा तुमचा। इंटेरियर बघू शकता तुम्ही, लिव्हिंग क्लास आहे बॉस। देन इट्स युअर फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच। कोरायडा ओनर वाटला ना इथं ओपन करताना। हा पहिला ओनर। लिव्हिंगला अटॅच बाल्कनी असणार ही, बाहेरून व्ह्यू का असा असणार आहे हा। म्हणजे तुम्ही विकेंड्सला तुमच्या फॅमिलीसोबत इथं स्टेसाठी येऊ शकतात। त्यानंतर हे असणार आहे तुमचं अटॅच वॉशरूम। वॉशरूमची साईज बघू शकतात, नाईस। हा म्हणजे हा विला पहिले मी क्लिअर करतो की हा रेंटल विला नाही आहे, हा तुम्हाला पहिले बाय करायचा आहे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून। त्यानंतर तुम्ही विकेंड्सला इथं येऊ शकता। हा तुमचा दुसरा मास्टर बेड। इथे पण वॉशरूम अटॅच असणार आहे। बाकी तुम्हाला क्वालिटी वाली व्हिडिओ आमच्या प्रॉपर्टी पिने का टेरेस। वाव, झूला झूल, फाउंडर्स को मत भूल। पीस काम ऑन अ सिरियस नोट भाई, वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे। रोड टच म्हणजे मी तुम्हाला रोड दाखवू नाही शकलो, पण ही प्रॉपर्टी नाशिक मुंबई हायवे रोड टच प्रॉपर्टी आहे। लाईक कनेक्टिव्हिटी खूप जवळ। लोकांना पीस पाहिजे असेल तर खूप लांब जावं लागतं, पण या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला ना सिटी खूप जास्त सोडावं नाही लागणार आहे। एक 10 ते 15 मिनटात तुम्ही नाशिक सिटीमध्ये पण पोहोचून जाल। आणि
पीस पण मिळून जासाल. वाव, स्ट्रक्चर बघू शकताय तुम्ही. टेरेसची काय घ्यायची गरज नाही ना? नाही टेरेस घेऊ शकतो ब्रॉस. पीस दाखवायचं काहीतरी. गाईज जमिलामध्ये येऊन मला असं वाटतंय माझं लग्न झाल्यावरती मी असं काहीतरी बाय करून ठेवलं, म्हणजे आम्ही दोघं येऊ मस्त असं. बघू शकता तुम्ही. बाकी तर तुम्ही हुशारी. चला भेटूयात नंतर, पुढे काय असलं तर दाखवतो. और मेरा व्लॉग मराठी हिंदी हिंदी मराठी जैसे भी हो, जैसे भी मेरे को कंफर्टेबल लैंग्वेज लग रही है. हिंदी में उतना ऐसा फ्लुएंटली नहीं बात कर पाता हूँ, लेकिन जैसे भी मैं ट्राई करूँगा हिंदी मराठी, तो आप एडजस्ट कर लेना. एट द एंड मोटो क्या है, प्रॉपर्टी आपको अच्छी दिखनी चाहिए. बाकी और ऐसे ही प्रॉपर्टीज़ मैं यहाँ पे कंटिन्यूसली ऐड करते रहने वाला हूँ. ये एक बजट प्रॉपर्टी बोल सकते हो. विला के हिसाब से बहुत बड़े बजट नॉर्मल बजट में प्रॉपर्टी. जैसे कि आप कहीं भी विला लेने जाओ तो आपको करोड़ों में चार्ज करना पड़ता है, लेकिन एक प्रॉपर्टी जो आपको कुछ कम में मिलने वाली. स्टे ट्यून. दाखवतो तुम्हाला भाऊ किती मेहनत करणार आहे बघा. शूट. ही प्रॉपर्टी अशी इंस्टाग्रामवरती अपलोड होते. आणि हीच व्हिडिओ तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती बघायला मिळेल. तर तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलबद्दल माहीत नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन प्रॉपर्टी पिनॅकल म्हणून सर्च करू शकतात. खूप चांगल्या प्रकारे आमचे फॉलोअर्स आहेत आणि खूप चांगला डाटा तिथे आमचा आहे. यूट्यूबला माझे जवळपास 4 फॉलोअर्स आहे, म्हणजे 4 सबस्क्रायबर्स आहे. आणि इंस्टाग्रामला आमचे 31,000 फॉलोअर्स आहेत. सो सर्व मोस्ट ऑफ प्रॉपर्टीज आम्ही तिकडे ॲड करतो. बाय. हा एक रिलेटर आहे, पण एकदम असं मुलीसारखा रडत राहतो. आता मला बोलला की माझे फोटो का पण नीट नाही काढला. आता इथे का आपण त्याचे फोटो काढायसाठी आलोय का? अरे आम्ही प्रॉपर्टी काय रिएक्ट करतो मी, कारण हा याची जळती नाही. फोटो भारी होता, याची जळती काढत मी नाही. काय बोलतो, मी फोटो म्हणता 2-4 अरे पण आपण प्रॉपर्टीचे फोटो काढायला आलो. तुझे फोटो काढायला तुझे कार काढले? माझे थोडे इम्पॉर्टंट. माझे 4 सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मला डुप्लिकेट आहे. त्यांना माझे 4 सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मला दाखवावं लागतं. अरे पण 4च का बरं? 4 म्हणजे थांब ना, थोड्या दिवसात भाई लोक मला एवढं सपोर्ट करा, एवढं फॉलो करा. आणि भाई त्या डॉली चहावाल्यासारखं डायरेक्ट श्रीमंत करून टाका मला. तुम्ही मजाक नाही सांगत, तुम्हाला एवढं करा माझ्यासाठी. चला. सो गाईज मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी दाखवून देतो. हे विलामधून जेव्हा आपण एक्झिट मारतोय तर रोड बघू शकताय तुम्ही. वेट, हे थोडंसं पटकन घे ना. रोड दाखवायचं आपल्या जनतेला. रोड दाखवायचे, पैसे नाही दाखवायचे. हे बघा रोडची कनेक्टिव्हिटी डायरेक्टली तुम्ही नाशिक मुंबई हायवेला टच होत आहे डायरेक्टली. आणि हे मागं आपल्या बॅक साईडला, एक मिनिट आय शो यू, हे विलाज आणि हा आपला मेन हायवे. ओके डन. तो डन फॉर द डे. ही होती आपली आजची प्रॉपर्टी. बाकी भेटू